जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। विकास प्रभागाचा जनसंग्रामच्या या उपक्रमातील आज आपण 8व्या टप्प्यात आलेलो आहे, म्हणजेच आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये आलो आणि या प्रभाग क्रमांक 12च्या या टप्प्यामध्ये नेमकं नागरिकांच्या मनात काय प्रश्न आहेत, काय सुखसुविधा आणखी उपलब्ध करून दिल्या पाहिजे नगरसेवकांनी, यासाठीच आहे आपण थेट चर्चासत्र आपण घेतोय। तर या चर्चासत्रामध्ये नेमकं नगरसेवकाची भूमिका कशी असणार आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आपल्याजवळ इथे सर्व नगरसेवक इथे उपस्थित आहेत, भावी नगरसेवक सध्या नाही आहेत। तर त्याच्यामुळे परत एकदा चेहरे बघून घ्या। याच पैकी जे 2 उमेदवार असणार आहे हे आपल्या प्रभागाचं नेतृत्व करणार आहे। नेमकं आपल्याला सुरुवातीला 2 मिनिटात काय बोलायचं आहे, काय विजन आहे आपलं, जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण प्रभाग क्रमांक 12 मधून लढतायत, काय वाटतं आणि काय विकास करणार आहे आपण भाजपच्या माध्यमातून। हेलो, मेरा नाम अभिषेक विनोद त्रिवेदी है। मैं भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार हूँ और प्रचार करते वक्त प्रभाग में प्रचार करते हुए बहुत सी समस्या दिखी, जैसे मार्केट परिसर में लीज का बहुत बड़ा विषय है, फ्री होल्ड का विषय है और भी नाली की बाकी सी भी समस्या है। और इधर बुरट मोहल्ला इतवारा परिसर में घरकुल के समस्या है और बहुत सारी समस्या प्रचार करते दिखी, नालियाँ साफ़ नहीं है, बहुत सारा ये है। आने के बाद उसको कैसा हल करना, इस बारे में बहुत ज़्यादा विचार करने की ज़रूरत है और सरकार हमारी रहने से शायद ज़्यादा हम काम कर पाए, यही अपेक्षा है। नक्कीच काय वाटतं, माजी नगरसेवक म्हणून आपण जे आहे पद भूषवलेलं आहे, नगर परिषद गाजवलेली आहे, काय वाटतं कुठल्या प्रकारे आपण जे आहे येणारी निवडणूक लढणार आणि कसा विकास करणार या प्रभागाचा? विकास के हिसाब से देखा जाए तो मैं जिस वार्ड से लड़ रहा हूँ वो विकास के हिसाब से बहुत पीछे है, इतना पिछड़ा हुआ है कि मैं बोल नहीं सकता। इतनी परेशानी है इतवारा बाज़ार में कि उसकी समस्या अगर मैंने 5 साल भी अगर कंटिन्यू किया तो हो नहीं सकती। यहाँ पर पानी की समस्या, सबसे मेन पानी की समस्या है, लैट्रिन बाथरूम नहीं है, ये आपको मालूम नहीं होगा, लेकिन मैं अगर यहाँ इतवारा परिसर से अगर लोग होंगे तो उनसे ये पूछो कि यहाँ बाथरूम ही नहीं है, पानी नहीं है, नालियाँ भरी है, सालों साल नहीं निकली। ये सबसे मेन समस्या है और समस्या अगर छुड़वाना है तो सबको साथ करना पड़ेगा, क्योंकि यहाँ से जितना ये परिसर है इतवारा बाज़ार का, यानी ये सरकारी हॉस्पिटल से लेके तो आम्बेडकर गार्डन तक का इतना भी पिछड़ा हुआ है कि मैं आपको उसके लिए बोल नहीं सकता, मेरे पास उसके लिए शब्द नहीं है। इतना काम है, इतना पिछड़ा हुआ है। काय वाटतं, आपले प्रतिनिधी नाही आहे, नेमकं कारण काय आणि तेवढं बोलून तुम्ही बाजूला होता? माझं नाव शरद आडे, माझी पत्नी प्रभाग क्रमांक 12 मधून सौ रेणुका शरद आडे ही अपक्ष उमेदवार आहे। माझी पत्नीची आई म्हणजे माझी सासू, हिची प्रकृती अत्यंत खराब असल्यामुळे ती अचानक नागपूरला निघून गेलेली आहे, त्यामुळे ती आजच्या या कार्यक्रमाला अनुपस्थिती आहे। भाजपचे महिला उमेदवार म्हणून आपण या प्रभागाचं नेतृत्व करतायत, काय वाटतं कुठल्या प्रकारचा विकास आपण करणार आहात? आमच्या वार्डात माझं नाव मोहिनी रामेश्वर आडे, प्रभाग क्रमांक 12 मधनं आहे। माझ्या वार्डात आतापर्यंत 15 वर्षापासून काहीच म्हणजे कोणताच विकास झालेला नाही आहे आणि असं वाटते की नाले वगैरे हे कोणत्याच गोष्टीचा विकास झालेलाच नाही आहे। मग ते आता आम्हाला भाजपकडून उभं राहून ते काम करायचं आहे। शून्य विकास आहे आपल्या प्रभागात? हो, आता तुम्ही इथे आहे, जर हेच माझ्या वार्डात तुम्ही आता असते तर मी दाखवूनही दिलं असतं। नक्कीच काय वाटतं काँग्रेस? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आणि माझ्या वाड्याची समस्या ही आहे की वाढत गेल्याबरोबर सर्वात आधी तर नाली दिसते, त्यामध्ये सगळं साचलेलं असते, ती म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला तरी पण ते होणार नाही तर मग आपण निवडणूक का लढताय? नाही सांगत आहे की म्हणजे जेव्हा आम्हाला निवडून आले तेव्हा ते आम्ही नक्कीच करणार, आणि जेव्हा आम्ही फक्त आमच्या प्रचाराला निघालो आहे तेव्हा आमच्याकडे फक्त कंप्लेंट्स आले, फक्त कंप्लेंट्स, त्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही ऐकायला चांगलं मिळालेलं नाही आहे। म्हणून हेच म्हणण्याचं आहे की नाले गटारी हे आम्हाला
पूर्ण अंमलात आणायचं आहे निवडून आल्यानंतर. त्या व्यतिरिक्त आम्हाला एक स्मार्ट सुलभ शौचालय तयार करावं लागेल. त्याचंही खूप काय म्हणू त्याला की एकदम नक्कीच. काय वाटतं, आपण तुतारीचे एकमेव उमेदवार आहात या प्रभागातून? नहीं जोड़ी कुठे आहे दुसरा उमेदवार, कुठे आहे? मालूम नहीं पड़ा, बुलाना पड़ेगा। अच्छा, क्या विकास करने वाले हो आप आपके प्रभाग के लिए? मैं बहुत कुछ करने वाला हूँ। मेरा नाम है शेख रसूल शेख कालीशा और मैं यहाँ पे ज़मीन स्तर से जुड़ा हुआ इंसान हूँ। यहाँ पूरा स्लम एरिया है, बचपने से वही रहता हूँ। मैं लड़ाई मेरी नहीं लड़ रहा हूँ, मैं गरीबों के लिए लड़ रहा हूँ। यहाँ पे पारदी बेड़ा है। कोरोना काल में किसी ने पूछा नहीं, लोग बाहर लॉकडाउन लगा हुआ था, एक बाहर नहीं जाता था इंसान। मैंने बीपीएल के कार्ड माध्यम से मेरे जो भी दोस्त भाई ऑफिसर हैं उनके भरोसे मैंने उनको कार्ड बना के दिए। उनको राशन तो मिले कम से कम। यहाँ से मैयत गुजरती थी, बचपन से देख रहा हूँ। मैयत ने रास्ता बदल दिया, यहाँ से मैयत ने रास्ता बदल दी। इतनी बेकार हालत है इधर, जा नहीं सकते। पूर्व स्टेशन के लिए मेन रास्ता था ये, लोग यहाँ से गुजरते थे पहले। अब एक नहीं गुजरता, अच्छे % लोग उधर से जाते। जैसे गंदगी है वैसी में रहो तुम लोग। ना लाइट है, ना पानी की सुविधा है, ना हापसी है। मच्छी बाजार खंडर बना के डाल दिए, ना गेट लगते ना कुछ। वहाँ नशेड़ी लोग पड़े रहते, दारू पी के ये वो। ऐसे तो 2 मैयत हो चुकी है वहाँ पे ऐसी मरने वालों की, पी खा के। कोई मेंबर आता नहीं, कुछ नहीं देखता, कुछ नहीं। ना सुबह झाड़ू लगता बराबर, ना नाली साफ होती। हर समस्या ही समस्या है। पुराने मेंबर कौन थे इस प्रभाग के? ये 2 हिस्सों में बटा हुआ था ये प्रभाग। एक हिस्सा था राष्ट्रवादी का, शायद कोई तो भी मेंबर थे वो मार्केट से, और एक हिस्सा था बीजेपी मेंबर थे। अब ये दो हिस्सों में मिला के एक प्रभाग बनाया गया है और कुछ हिस्सा मार्केट का आया हुआ है इसमें। अब वहाँ पे अपने को लड़ना है, जीतना है और जीत के आके वहाँ पे काम करना है। ये लोगों की उम्मीद से मैं आगे बढ़ा हूँ। ओके, काय विकास करणार आपण आपल्या प्रभागासाठी? नमस्कार, माझं नाव वैशाली मनोज सेडम. विकास आता सर्वांनी सांगितले आहे. सर्वांनी समाधान सांगितले का बरं नाही झाला समाधान? 15 वर्षापासून सर्व, आता 11 वर्षाच्या BJPचं राज आहे, बरोबर आहे. सर्वांना राज केलेलं आहे, पण समाधान कोणी काढलं का बरं नाही काढला? पब्लिकशी विचारा, समस्याचा समाधान कसा काढायचा, गोरगरिबांना कसं का करायचं. गोरगरिबांची सर्वांची मी मदत केलेली आहे, जसंच बनलं तसे केलेली आहे. कोरोना काळमध्ये हर घरी राशन पोहोचवलेली आहे. हर गोरगरिबाच्या समस्याचे समाधान मी स्वतः केलेली आहे. म्हणून जनता माझ्यापर्यंत येते की नाही ताई तुम्ही उभे व्हा. जनतानं म्हटले म्हणून मी उभी झालेली आहे. बस मी इतकेच सांगू शकतो, बाकी तुम्ही पब्लिकला विचारा. नक्कीच. इथे एक शोकांतिका वाटली मला. इथे जेवढे उमेदवार आहेत सगळेच जण केवळ आणि केवळ इतवाराच्या बाबतीत बोलत आहेत किंवा एका प्रभागात, पण आपल्या प्रभागामध्ये मुख्य बाजारपेठेचा सुद्धा परिसर आहे, ज्यामध्ये बजाज चौकापासून तर थेट आपण जो आहे सेवाग्राम जो आहे रेल्वे स्टेशनपर्यंतचा जो परिसर आहे हा आपल्या प्रभागामध्ये. या प्रभागाचा विकास करण्यासाठी तुम्ही म्हणजे केवळ फक्त इतवारापर्यंतच उमेदवारी जे आहे तेवढंच नेतृत्व करणार की इकडे बाजारपेठेचा काही विकास करणार? नेतृत्व तो पूरा प्रभाग का ही करना पड़ेगा ना, लेकिन जो मेन समस्या है भैया वो इसी परिसर की है. इस परिसर में सबके यहाँ लैट्रिन बाथरूम है, सबके यहाँ नल का पानी आता है, सबके यहाँ साफ़ सफाई बरोबर होती है, कोई किसी न किसी माध्यम से साफ़ सफाई करवा लेता है. बाजारपेठेत काहीच प्रॉब्लम नहीं है का? है ना, बाजारपेट में भी प्रॉब्लम है ना. मेन मार्केट के अंदर, सब्जी मार्केट के अंदर प्रॉब्लम है, कचरे का प्रॉब्लम है वहाँ पर. लेकिन उससे ज़्यादा बड़ी समस्या इस परिसर में है, इस वार्ड में है. इतवारा बाज़ार जो परिसर है उससे बड़ी समस्या इस बाज़ार में है. हमारे यहाँ तो सब जगह होते हैं, नाली निकलती है, साफ़ सफाई होती है, सब चीज़ होती है. लेकिन ये जो पड़ा है इसको ऐसा लगता है कि किसी ने छोड़ दिया, लाचार है ऐसा बोला जा रहा है इस प्रभाग के लिए. क्या बोलेंगे आप? छोड़ने वाले भी राष्ट्रवादी और कांग्रेस के माजी नगर सेवक है, तो क्यों नहीं ध्यान दिया उन्होंने आज तक? वो विचार करना पड़ेगा. और ये प्रभाग 2 हिस्सों में अलग अलग टाइप का है. मार्केट परिसर है, अलग अलग समस्या हर जगह है. इतवारा की समस्या अलग है, उरण मोहल्ले की समस्या अलग है, मार्केट परिसर की समस्या अलग है. समस्या हर जगह है, ये नहीं कि एक ही जगह समस्या है. तो वो समस्याओं के हिसाब से उसका समाधान किया जाएगा ना.
आता असे म्हणतात, यांचं म्हणणं आहे की मार्केट प्रत्येक जो आहे वेगवेगळा परिसर आहे. काय वाटतं, आपण सुद्धा जेवढे मुद्दे मांडले फक्त आपल्याच परिसरातले मांडले, बाजारपेठेचा जो भाग आहे त्याच्यासाठी विकासासाठी आपण काय करणार? बाजारपेठेतही विकास करणार आहे, पण जेवढी समस्या इकडे आहे आमच्याकडे इतवारामध्ये वगैरे, मार्केट लाईनमध्ये इकडे इतवारामध्ये बुरड मोल्ल्यात, ते तेवढी समस्या इकडे मार्केट लाईनमध्ये नाही आहे. म्हणून मी मार्केट लाईनचं इथलं सांगितलं, इतवारातलं सांगितलं. आमच्या इतवारात खूपच गंदगी आहे नाल्यात, म्हणजे मोल्ल्यात पाय ठेवल्यानंतरच माहीत पडते की खूपच गंदगी आहे. रोडापासूनच सुरू होते, रोडापासूनच घाण काम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणता तुम्ही? घाणकाम तर इतकं आहे की नाल्यातले अळ्या आमच्या घराच्या आत येतात. पाण्याची आता म्हणजे ठीक आहे, पर आता सुलभ संडास म्हणून राहिले, पर सुलभ संडासची काही गरज नाही आहे. सर्वांच्या घरी शौचालय आहे, सर्व शौचालयांचं म्हणजे बिल भरतून सर्व, असं कोणीच नाही आहे की ज्यांच्या घरी सुलभ संडास म्हणजे हे शौचालय नाही आहे. हां, फक्त इतकं आहे की आमच्या ह्याच्यात कचऱ्याची, नाल्याची आमच्या इथं सडकाची आता खूप प्रॉब्लेम आहे. मंदातली लाईनची सडक बनलेली नाही आहे. का बरं नाही बनली? नेमका कुणासाठी होता, का बरं नाही बनली म्हणून? आता सर्व कार्यकर्ता आहेत न होतेच, आतापर्यंत काहीच नाही झाला आमचा मोहल्ल्यातला विकास. मोहल्ल्यातला विकास भकास झाल्याचं हे जे आहे यांचं वक्तव्य आहे. काय म्हणणार तुम्ही याच्यावर? कशा प्रकारे याच्यावर जे आहे कार्य करणार आपण? मोहल्ल्याच्या विकासासाठी सर्वप्रथम आम्ही नागरिकांनाही जागृत करूया, कारण काही गंदगी जी आहे नालीमध्ये किंवा रोडावर जे कचरा साचलेला असतो ते काही नागरिकांवर पण अवलंबून असते. कारण जे ते व्यावसायिकरण जे काम आमचं बुरड मोहल्ल्यामध्ये आहे ते पण काही लोक आम्हाला बघायला मिळतं की ते कचरा नालीमध्ये टाकतात. हेही नागरिकांना जागृत करणे हे आमचं सुद्धा काम आहे आणि त्यांनी स्वतःलाही समजून घ्यायला हवं ही गोष्ट. नंतर तर मग जे कार्यकर्ता निवडून येतात ते त्यांचंच काम असणार आहे. आपण निवडून येणार का? बिलकुल, मला तर यायचंच आहे आणि त्यांना बिलकुल मी तर त्यांना जागृत करणार की तुम्ही पण एक सतर्क राहा, कारण तुमच्याकडे लहान मुलं बाळं असतात आणि वयस्कर लोकही असतात, त्यांना काही रोग वगैरे व्हायला नको, आणि असं मी त्यांना समजून पण सांगेल आणि त्यावर कार्यही करणार. काय वाटतं आपल्याला? क्या लगने का है, यहाँ तो सब लाचारी बेकारी पड़ी है, इधर से उधर तक समस्या ही समस्या है. पूरे सोल्यूशन क्या है आपके पास? सोल्यूशन यही है, यहाँ पे जो भी अभी 1 तो 4 साल से इलेक्शन लेट हो गए, इस कारण और वार्ड सड़ चुका है. यहाँ लोकल टाइप में लीडर चुनना चाहते हैं लोग, बस वो अपने काम करना चाहते हैं. सिटी में प्रॉब्लम है थोड़ा बहुत, लेकिन 90% प्रॉब्लम इस एरिया में. मच्छी बाजार, मटन मार्केट परिसर में आप जाके देखिए स्पॉट पे, एक बार हमारे साथ चलिए. अभी जो भाजपा के उम्मीदवार उनका बोलना था इस प्रभाग की हालत करने के लिए जिम्मेदार जो इससे पहले पूर्व नगर सेवक जो थे कांग्रेस और राष्ट्रवादी के उम्मीदवार थे, क्या कहेंगे आप? ये गलत है. पहले जो मटन मार्केट का एरिया है वो बीजेपी के नगर सेवक के एरिया में आता. कौन था बीजेपी का नगर सेवक? नौशाद. और ये जो राइट साइड में जो एरिया है राष्ट्रवादी के हिस्से में आता था, वहाँ से जग्यासी थे शायद. जो रियल है वो रियल है, लोगों को मालूम है, लोग आते नहीं, देखते नहीं, काम नहीं करते वहाँ पे. ये रियल नहीं है. क्या कहेंगे आप? कांग्रेस, इनका सीधा बोलना है कि इससे पहले जो उम्मीदवार थे नगर सेवक कांग्रेस के थे, ये लाचारी और बेकारी के लिए जिम्मेदार कांग्रेस है. क्या कहेंगे? कांग्रेस के नगर सेवक किस एरिया में थे? किस एरिया में? ये जो ज़्यादातर एरिया जो है ना वो बीजेपी पे हाथ में था. यहाँ पर जो नगर सेवक थे एक माधेपुरे से थे और एक लाटकर जी थे इसके पहले. उनके परिसर में एक छोटा सा पट्टा आता था जो 20 पैसे का हिस्सा लाटकर जी के वार्ड में आता था. वोटिंग तो पूरे प्रभाग ने किया था ना? नहीं, आपने अभी क्या पूछे, इस परिसर में कौन था उसका जवाब मैं आपको दे रहा हूँ. वोटिंग तो पूरा प्रभाग ही करेगा ना, पब्लिक करेंगी तभी हम चुन के आएंगे, चाहे कोई दे चाहे ना दे, लेकिन काम तो हमको सबके लिए करना पड़ेगा ना. लेकिन जब यहाँ आने के बाद ऐसा होता है कि जिसने वोट दिया उसका काम करते, जिसने नहीं दिया उसको छोड़ देते हैं. ऐसा किसने किया है? करने वाला ने किया. नहीं, नाम देखिए, नाम देखो, जो गया उसको मैं वापस नहीं ला सकता, लेकिन आने वाला कल सबके लिए अच्छा होना चाहिए ना.
क्या करने वाले आने वाले कल के लिए? आने वाले कल के लिए तो हमारी ये सोच है कि भैया हम सबको लेंगे, सबको चलेंगे, यही करेंगे तो करेंगे, नहीं तो यही है कि जैसा आज ये पड़ा हुआ है आने वाले टाइम में भी वही पड़ा रहेगा। समस्या कम नहीं है भैया, समस्या इतनी है कि अगर आप जाके देखिए, आपको लाइव देखना चाहिए। ये तो ऐसा है आप पब्लिक को यहाँ 2, 4, 10, 20 लोगों को जमा कर ले रहे हैं, उसके बाद में आप हमसे क्वेश्चन कर रहे हैं, बरोबर है ना। लेकिन आप अगर डायरेक्ट लाइव जाओ और वो समस्या उनसे पूछो, तब आपको पता चलेगा कि वहाँ सही में समस्या है। जानकारी के लिए आपको बता दूं, गए 20 दिनों से मैं हर प्रभाग घूम रहा हूँ और हर प्रभाग की क्या हालत है, किस तरीके से काम किया जा रहा है, इसके बारे में पूरा अपडेटेड हूँ मैं। तो क्या सिचुएशन है मैं अच्छे से जानता हूँ, पर मैं ये जानना चाह रहा हूँ कि आने वाले सिचुएशन के अंदर में सोल्यूशन कौन सा उम्मीदवार बेटर तरीके से दे पाएगा। तो आप किस तरीके से दोगे, क्योंकि सॉल्यूशंस तो नहीं दिख रहे हैं उनका, आप उनके ऊपर ढकेल रहे हो, आपके ऊपर ढकेल रहे, सोल्यूशन कौन देगा? सोल्यूशन देंगे ना हम, चुन के आने के बाद भारतीय जनता पार्टी के जो भी उम्मीदवार चुन के आएंगे इस प्रभाग से, वो देंगे सोल्यूशन, करके देंगे, विकास करके देंगे। हमारा नारा ही है सबका साथ सबका विकास। पर सबका साथ सबका विकास का जो आप नारा दे रहे हो, तो पिछले 10 साल से पूरे वर्धा के अंदर में भाजपा ही सत्ता है, फिर अभी तक ये विकास क्यों नहीं हुआ ना। यहाँ इस परिसर में नगर सेवक ही राष्ट्रवादी कांग्रेस के थे, उसके बाद जो थे उनको हमने सीट नहीं दी, इस बार वहाँ से उम्मीदवार बदले, तो बीजेपी वाले काम नहीं करते। बीजेपी के लोग जो काम नहीं कर रहे थे उनको सीट बदल दी गई, ऐसा आपका मानना है। पर सिचुएशन जो मार्केट एरिया में जो देख रहे हैं, बहुत ज़्यादा जो मैं पब्लिक की जो अब तक 20 दिन से जो सुन रहा हूँ, सबसे बड़े पैमाने पे पार्किंग का बहुत बड़ा समस्या है। पर अभी एक भी उम्मीदवार आपका किसी ने नहीं बोला कि पार्किंग के ऊपर कुछ सोल्यूशन। क्या लगता नहीं है आपको ये पार्किंग में गंदगी पड़ी है, इसके ऊपर सोल्यूशन मिलना चाहिए? पार्किंग के सोल्यूशन है समस्या, ये नहीं है, ऐसी बात नहीं है, इसका उपाय भी करना चाहिए, लेकिन इसका उपाय कौन ना करेंगे। तो अभी तक का ये क्या कर रहे थे भैया, नगर अध्यक्ष भी उनका था, सरकार नगर परिषद में पूरी बहुमत के साथ वो लोग बैठे थे, तो उन्होंने ये समस्या क्यों नहीं करे। अब ये बोलते हैं कि कांग्रेस करेंगी, कांग्रेस के 5 नगर सेवकों की क्या चल रही थी, लेकिन जिनकी चल रही थी उन्होंने अपना वार्ड का विकास करे हैं। समस्या है, पार्किंग की भी समस्या है भैया, यहाँ पर मार्केट में गंदगी की भी, मार्केट में भी समस्या है, कई जगह मार्केट में भी टॉयलेट नहीं है। वहाँ पर अगर दुकानों में काम करती है ना लेडीज़, उनको मार्केट में टॉयलेट नहीं है, आप मार्केट में भी जाके ये सब पूछ सकते हैं। और ये जो बोल रहे हैं ना कि अभी हमारी दीदी ने बोले कि यहाँ सब जगह टॉयलेट है, भैया यहाँ इस परिसर में 80 घर, 100 में से 80 घर में 20 घरों में टॉयलेट है, 80 घरों में टॉयलेट नहीं है, पानी नहीं है, नल नहीं है। नल जो मेन समस्या है पानी की, अभी अपना हमारे मोदी जी बोलते हैं कि हमने पूरा इसका विकास कर दिए, हिंदुस्तान का विकास कर दिए, घर में घर घर पानी, घर घर शौचालय। भैया यहाँ जब ये स्कीम बनी है, घरकुल स्कीम, सिर्फ नाम के लिए बनी है, शौचालय तो है ही नहीं उसमें। हमने शौचालय के लिए बोलते कि 2 लाख रुपए दिए थे, कहाँ गए? आप देखिए, आप बोलते होंगे तो अभी आप हमारे साथ चलिए, लाइव दिखा देता हूँ मैं आपको कि यहाँ शौचालय नहीं है, सिर्फ नाम के लिए है, पेपरों में है शौचालय बनाया गया है। क्या मतलब है इसका? मतलब आप बोल रहे हो कि इसमें भ्रष्टाचार हुआ? अरे ये तो दिखती बात है ना, भ्रष्टाचार हुआ है तो मैं बोल रहा हूँ ना। और आप बोल रहे हैं कि विकास होगा, लेकिन अगर मैं बोल दूं कि अगर ये 5 साल में इस एरिया का विकास होगा, मे भी पॉसिबल नहीं है। अगर पब्लिक सच सुनना चाहती है तो इस वार्ड का विकास, अगर मैं क्या ये इतने मगर नगर सेवक भी अगर एक साथ चुन के आ गए तो भी इस वार्ड का विकास इतनी तेजी से तो नहीं हो सकता। जितनी समस्या यहाँ पर है, 100% समस्या इस प्रभाग में है। काय वाटतं आपण काय करणार? महिलांच्या समस्या काय वाटतं? त्यांनी म्हटलं की वॉशरूम नाही आहे पूर्ण मार्केटमध्येच नाही, जी मला माहिती आहे वर्धेत कुठंच वॉशरूम नाही आहे। हो, म्हणूनच मी बोलली ना की आमच्या प्रभागामध्ये आणि मार्केट लाईनमध्ये जिथे पण शौचालयाची जी समस्या आहे, तिथे आम्ही नवीन एक उत्तम शौचालय नवीन तयार करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि त्यांना प्रोव्हाइड करू, बिलकुल की महिलांना बाहेर जाण्याचं काही वेळ नाही आली पाहिजे, यासाठी आम्ही नक्की अंमलावर आणू ही गोष्ट। नक्कीच। आपण काय करणार? या व्यतिरिक्त आणखी काही आहे माइंडमध्ये की आपल्या प्रभागासाठी काही आयडल काय म्हणतात, आयडल म्हणून जे काही आपण करू शकतो, असं काही आहे का? बिल्कुल आइडिया है। जो अभी फिश मार्केट बना हुआ है 2-2.5 करोड़ रुपए लगा के, आमदार निधि है, खासदार निधि, इसके बारे में मालूम नहीं है। वहाँ पे टॉयलेट नहीं है, लोग बाहर से आते
फिश लेने मार्केट में मच्छी बाज़ार खरीदने के लिए लेडीज़ अभी आते हैं, सभी आते हैं ना, हफ्सी नहीं है वहाँ पानी के लिए, समझते ही समझते हैं। हम आएंगे तो पूरा दूर करेंगे। मच्छी मार्केट खंडर बना पड़ा है, ऐसा इनका मानना है। आप निधि लाकर के उतना बड़ा कंस्ट्रक्शन तो कर लिया, पर वो खंडर बनाने के लिए जिम्मेदार कौन? उसका काम पूरा नहीं हुआ था, निधि कम होने उसका काम पूरा नहीं हुआ। और मैं उस प्रभाग के लिए नया था, मैं स्वीकृत सदस्य था। उस बारे में मेरे को उस प्रभाग के बारे में इससे जानकारी नहीं है कि निधि कितना है, काम क्यों रुका, किस कारण से खंडर बना। आने के बाद उस पर काम कैसा कर पाएंगे उसका उपाय मैं बता सकता, लेकिन अभी क्या परिस्थिती है उसके बारे में जानकारी नहीं है। आने के बाद ही बताएंगे। काय वाटतं नागरिकांनो, काय समस्या आहेत आपल्या परिसरात आणि कुठल्या समस्येवरचं निराकरण व्हायला पाहिजे? प्रभाग क्रमांक 12चे नागरिक कृपया पुढे. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांना अभिनंदन, पण तुम्ही आता उमेदवारी मिळाली तुम्हाला आणि तुम्ही मतं मागत आहे. मागील 5 वर्षापासून तुम्ही ना कोणाचे काम केले ते सांगू शकतात का? इथं कोणाचे काम केले असन, किती मतदान बनवले, कोणाच्या घरी कोणती समस्या जाणून घेण्यासाठी गेले तुम्ही, असं कोणी बोलू शकते का? नक्कीच. कुणासाठी हा प्रश्न आहे? सगळ्यांसाठी आहे. मागील वर्षापासून उमेदवारी मिळाली म्हणून समोर आले मतं मागायले, पण कोणाचे काम केले का असं सांगावा. नक्कीच. काय म्हणणं याच्यावर? पटपट अर्धा मिनटात बोलायचं. मैंने तो किया हूँ भैया, उसके लिए अब पब्लिक को ही पूछना पड़ेगा। राशन कार्ड से लेके मैंने किया हूँ, उसके लिए मैं अगर बोलूँगा कि एक आदमी को लाके खड़ा कर दो तो उससे होगा नहीं। वो तो आपको पब्लिक ही बताएंगे कि मैंने क्या किया क्या नहीं किया। रिजल्ट बताएंगे असं बोलणार? जी बिल्कुल बिल्कुल. काय म्हणणार तुम्ही? बिलकुल. आधी तर काही केलेलं नाही, पण माझं हेच राहील की मी पहिल्यांदा ॲज अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे. तुम्ही मला निवडून आल्यानंतर मी नक्कीच करणार, तेव्हा मला हा येऊन प्रश्न कराल तर चालेल मला. नक्कीच. आपण काय केलं? मैंने बहुत कुछ किया है। आप भी इस्लामी एरिया में रहने के बाद भी मैंने पहले भी बता चुका हूँ कि ग्राउंड लेवल पे जाके BPL के कार्ड बना के दिया, जिनके बैंक खाते नहीं खुलते उनके आधार बना के दिया, और पंजाब नेशनल बैंक में उनके खाते खुलवा के दिया। मच्छी बाज़ार ओपन पेज था तो खासदार निधि से हाई मास्क लगा के दिया था मेरे दोस्त को बोल के, तो वो भी निकाल के रख दिए इन्होंने। अपन क्या मानना? मेरा बोलना ये जे सवाल जिनने पूछा है ना उनको ही पूछिए, जितनी बार उनका कॉल आया एक भी काम नहीं हुआ क्या? प्रश्न तुमच्यासाठी थेट वापस बोला. आतापर्यंत केला आम्ही, पण निवडून आल्यावर आणखी जास्त करू. नक्कीच. आपण पण चर्चेत होता की अचानक आल्या? चर्चेत तर आहे मी. विचारू शकता पब्लिकला, कोणाला पेट्या नाही भेटली, कोणाचे फॉर्म भरली नाही, कोणाच्या घरपोच पेट्या आणून नाही दिली, विचारा जनतेला. नक्कीच. या सर्व बाबींमध्ये कुठे ना कुठे असं वाटतंय की प्रभागामध्ये मोठ्या समस्या आहेत आणि या समस्याचं निराकरण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जेवढी परिस्थिती जे या प्रकारे सांगितलं, मी स्वतः प्रत्यक्षदर्शी आहे त्या गोष्टीचा, याच्यामध्ये नागरिकांचं सुद्धा कर्तव्य बनतं या खाली प्रमुखता या इतवारा साईडच्या भागामध्ये की आपल्याला सर्व गोष्टी स्वतःहून काही बदल घडवून आणावे लागेल. काय वाटतं? काही महिला आपल्यासोबत आहे? काय समस्या आहेत का आपल्याकडे? यांच्यासाठी काही प्रश्न आहेत का? काही प्रश्न आहे का आपल्याला? हो आहे ना. आमच्या एरियात शौचालय आहे, एवढे घाण आहे की लक्ष नाही केले. आधी लक्ष नाही केले आणि आता पण लक्ष नाही आहे. पण आता जे उमेदवार आहे ना तर ते करत आहे, आता करत आहे. त्यांनी याच्या अगोदरच काम करत आहे. कोणते उमेदवार करत आहे? स्वतः येऊन संडास साफ केले का? नाही, पण आता करत आहे. त्यांनी ना अर्जगिरा टाकले असन, पण खूप घाण आहे, आड्या बाहेर येत आहे. जेंट्स लोकांना बी बहुत त्रास आहे. गडर चौकोप आहे, नाल्यात आडी बाहेर येत आहे. घरकुलचे कामं नाही केले आतापर्यंत. मग पेटीचे कामं केले आहे, पण घरकुलचे कामं पण नाही झालेले आहे. घरकुलचे प्रश्न प्रलंबित आहेत असं यांचं म्हणणं आहे. काय वाटतं याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न आहेत कुणाला? तो नागपुर रोड के इधर का भाग, ये यहाँ पे, और ये खास करके यहाँ से इधर का भाग, ये वर्धा सिटी में नहीं आता. यहाँ पे कोई नेता का, कोई किसी का भी आमदार हो, खासदार हो, जितने बड़े नेता है वो इधर कोई ध्यान नहीं देता. सब इधर का भूल के काम करते हैं, एक पत्ता छोड़ के. बस यही यहाँ की स्थिति है. और यहाँ पे जितनी समस्या है उतना घरकुल, मर्डर केस लगेंगी. घरकुल अगर एक लोगों के छाती पे गिरा, यहाँ का 2-2 मंजिल घरकुल बने हुए हैं, अगर
तो मैं बोलता हूँ उसका जिम्मेदार कलेक्टर रहेगा, आमदार रहेगा, खासदार रहेगा, कौन रहेगा, ये मेरे को बताओ समझा के। अगर वो मर गए, वो पूरी फैमिली, अगर एक घर गिरा, एक स्लैब गिरा, अगर वो अगर गिरा और वहाँ पे लोग दब के मरे तो उसका जिम्मेदार कौन रहेगा? मोठा प्रश्न निर्माण केलेला आहे सध्या प्रशासकीय जे आहे नियंत्रणावर आणि सोबतच आमदार आणि खासदारांवर सुद्धा। या सर्व बाबींमध्ये संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला जे आहे एकूण 3 मतं यावेळेस द्यायचे आहेत, 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष। काय वाटतं नागरिकांना, कुठला नगराध्यक्ष संपूर्ण याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी ठरेल? कुठला नगराध्यक्ष? कोण नगराध्यक्ष बनवू इच्छित? कोण वाटतं नगराध्यक्ष बनेल? निलेश किटे। निलेश किटे का बरं? सत्ता आहे त्यांची, वर्कर आहे ते म्हणून। वर्कर आहे, सत्ता आहे म्हणून, पण सत्ता तर होती 10 वर्षात, एवढ्या समस्या कशा निर्माण झाल्या? नाही, समस्या तर नेहमी राहणारच ते, पण परफेक्ट नगर समस्या जर राहणार तर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष कशासाठी? परफेक्ट नगरसेवक ह्या प्रभागात कधी भेटलंच नाही, आता जर भेटलं तर काम परफेक्ट होईल। आता इथं जर उभं आहे याच्यापैकी कोणी परफेक्ट वाटते का आपल्याला? अभिषेक त्रिवेदी। अभिषेक वाटतंय, बरं। काय वाटतं आणखी बाकीच्यांना? 5 साल से जो नगरसेवक थे अतुल भाऊ तराड़े, उनको अभी तक इधर में हम चेहरा भी नहीं देखे। और वो नगराध्यक्ष अतुल भाऊ तराड़े अभी तक इधर में आए नहीं और देखे भी नहीं। इतनी गंदगी है, यहाँ नल की भी समस्या है और संडास की भी समस्या है। क्या लगता नया चेहरा कौन बनेगा? सुधीर भाऊ पांगुळ। सुधीर पांगुळ, हो। काय वाटतं तुम्हाला, कुणाला काय वाटतं? आम्ही तो काही म्हणू नाही शकत। काऊन, वोटर नाही आहे का तुम्ही? नाही आहे? नाही। बरं, तुम्हाला काय वाटतं? सुधीर पांगुळ। सुधीर पांगुळ का? निलेश केटे का नहीं? अच्छा इंसान है इसलिए। कौन? सुधीर पांगुळ पक्का भ्रष्टाचार नहीं करेगा क्या? नहीं करेगा, जो बीजेपी कर रही है वो तो नहीं करेगा। बीजेपी कर रही वो नहीं करेगा? हाँ। क्या लगता है, क्या वाटतं तुम्हाला? सुधीर पांगुळ। कारण बोले तो गरीबी जानने वाला है, ये तो पैदाशी लखपती लोग है। सगळ्याला मिळून घेणारा नेता आहे। बीजेपी सारखे जेवढे भ्रष्ट नेते आहे ना आतापर्यंत झालेले, तसा सुधीर भाऊ नाही आहे। निलेश केटे कमिशन, काय? निलेश केटे कमिशनसाठी बसवलेला आहे सगळे। वर्धेचा आमदारी कमिशन खाऊच आहे। तुम्ही आतापर्यंत प्रश्न का नाही विचारले? मग एवढे जाऊन जर तुम्ही एवढे कमिशन खाता म्हणता तर सरळ जाऊन थेट प्रश्न करणे, आंदोलन करा ना 2-4, चांगलं वाटेल। आतापर्यंत झोपली होती का काँग्रेस? नाही, आतापर्यंत वार्डामध्ये मागील वर्षामध्ये पॅनल बीजेपीचाच निवडून आलेला आहे। ऐसे लोग जहाँ क्वेश्चन होते ना वहाँ नहीं आते, जहाँ हम लोगों ने जाना चाहिए। मैं तो जाता हूँ पूछने। जहाँ क्वेश्चन होते हैं ना मेंबर आएगा ना अध्यक्ष आएगा, जहाँ क्वेश्चन पूछने वाले रहते वहाँ नहीं आते, और जहाँ जाते जहाँ कि उनके आदमी रहते। काय वाटतं कोण येणार निवडून? हॅलो, माझं नाव पल्लवी सागर कुंबरे आहे आणि मी कुठल्याच अपेक्षा करून बोलणार नाही आहे। माझं हे म्हणणं आहे, या उमेदवारासाठी जे बी उभे असेल ते माणूस म्हणून काम केलं पाहिजे जनतेसाठी। आणि मेन म्हणजे मी कुठल्याच या गोष्टीसाठी म्हणजे उमेदवार काय आहे काय नाही हे मी कधीच बोलणार नाही, पण निवडून आल्यानंतर प्रत्येक गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजे, मी याच व्यतिरिक्त इथे बोलणार आहे। आणि कुठलाही उमेदवार म्हणजे मेन म्हणजे कसं असतं की तो वार्डापुरतंच मर्यादित असतो, त्या गोष्टी त्यांनी आपल्या मर्यादित ठेवल्या नाही पाहिजे। तो कुठल्याही वार्डाचा असो त्याला मदत केलीच पाहिजे। मेन म्हणजे अभिषेक भाऊ त्रिवेदी, मी यांच्याबद्दल बोलणार आहे। मी प्रभाग क्रमांक 12 मधनं होती, पण माझे प्रत्येक काम होते की ते माझे वार्डातले मेंबर नाही करू शकले, ते भाऊनी केले आहे आतापर्यंत। आणि मी म्हणेल की उत्कृष्ट उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मी जास्त लक्ष देईन। धन्यवाद। नक्कीच, पण आता या सर्व गोष्टीमुळे नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कुणाला बघाल का? सुशिक्षित वाटताय तुम्ही? मी तेच म्हणेल की मी कुठल्याच उमेदवाराबद्दल काही बोलणार नाही। बरं, काय अपेक्षा आहे नगराध्यक्षाकडून? शहरामध्ये काय बदल घडला पाहिजे? प्रत्येक खूप काही
गोष्टी आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये राहिला प्रश्न आहे उमेदवारांचा की आमच्या ज्या वार्डातून जे पण उभे असेल, मी त्यांना एवढंच बोलू इच्छितो की जे मार्केट लाईन आहे, आपल्या मार्केट लाईन म्हणजे एरिया वाईज मर्यादित नसले पाहिजे. प्रत्येक काही डेव्हलपमेंट आहे तुम्ही मार्केट लाईनमध्ये पण झाले पाहिजे आणि एरियामध्ये पण झाले पाहिजे. जे आतापर्यंत काही गोष्टी पोहोचल्या नाही आहे, खूप काही नवीन नवीन योजना आहे की ते गरिबापर्यंत आतापर्यंत पोहोचण्यात नाही आल्या आहे. त्या सर्व गोष्टी या उमेदवारांनी आता जे कोणी निवडून येतील त्यांच्याकडून आमची हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. काय वाटतं आणखी बोला. कोणी आलं तर माणसासारखे वागा, सिंहासारखे जगा. मेहनत करा, गरिबाला मदत करा. आंधळा आहे त्याला डोळ्याचं हे नेत्रदान द्या, लंगडा आहे त्याला पाय द्या, महारोगी आहे त्याला लेपरन्स त्याला देऊन द्या. दवाखान्यामध्ये आज मरून राहिले पेशंट इतवारामध्ये, समजले. आज मी मेंबरला माझ्या नातनी 2 आहेत न्यू इंग्लिशमध्ये, मी प्रमाणपत्र मागितलं तर मग रेणुका आडेका म्हणे नवशातकरांचा मी लाईनोजी वार्डामधून निवडून आलेली आहे म्हणे. हे काय बोलायची तरीका आहे का? हां, माझ्या नातनीला नाही दिलं काही हरकत नाही. अनपढ राव, गवार राव, भांडे का असेल, पण कमीत कमी बोली भाषा तरी चांगली पाहिजे. नगरसेवकांची बोली भाषा ही चांगली असायला पाहिजे सगळ्यात, कारण माणुसकी ही टिकून असणं गरजेचं आहे. काय वाटतं मागच्या नागरिकांना कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे? नगराध्यक्ष म्हणून कोणाला बघाल? सुधीर भाऊ पांगुळ. सुधीर पांगुळच का? कारण तो व्यक्ती असा आहे की नागरिकांची समस्या समजून घेणारा एकमेव व्यक्ती म्हणजे सुधीर भाऊ पांगुळ. नागरिकांची समस्या समजून घेणारा एकमेव उमेदवार म्हणजे सुधीर पांगुळ असं तुम्हाला म्हणायचं. काय वाटतं या सर्व गोष्टींमध्ये सर्वांनी मला अजून एक वाईट वाटतं. दादा कृपया मागे होऊन जा ना, नाही तर तुम्ही उभे होऊन जा, यायला बाजूला घ्या तुम्ही. या संपूर्ण याच्यामध्ये एकच वाटलं, एवढ्या आपण परिसरात राहतो, सगळे नगरसेवक आहे, पण सगळ्यांनी सांगितलं की विकास झालेला आहे. काही नाही म्हटलं की विकास होत आहे किंवा काही आपण करणार. पण जेवढे विषय मांडले या व्यतिरिक्त आपल्या शहरात विकास करण्यासाठी बाकी अजून काहीच नाही आहे का, असं वाटतंय का? माझा नगरसेवकांसाठी प्रश्न आहे माझा. काय वाटतं या व्यतिरिक्त स्वच्छता, नाली, रोड, रस्ते, त्याच्यानंतर तुम्ही सुलभ शौचालय म्हटले, या व्यतिरिक्त आपल्या शहरामध्ये बाकी कुठल्या समस्या नाहीत का? विचार करा. वृक्षरोपण है भैया, उससे भी अपन बहुत पीछे है. नगर परिषद घोषित कर देती है कि हमने 1 लाख 2 लाख झाड़ लगा दिए, कहाँ लगा दिए? शहर के किस इस तरफ लगाए ये तो बताइए. वो एक है समस्या तो इतनी है. मैं पूछ रहा हूँ सोल्यूशन क्या है, इसके अलावा और बाकी समस्या नहीं, और उसके ऊपर सोल्यूशन क्या है? सोल्यूशन तो है भैया, बहुत सारे सोल्यूशन. जब तक कमेटी बैठेंगी नहीं, गठन नहीं होंगी, जब तक सोल्यूशन क्या निकलेंगे? अभी अगर सोल्यूशन बोल दूँ तो क्या मैं ये बोल दूँ कि अगर पूरे शहर का विकास हो जाएगा तो हो जाएगा क्या? अभी हो जाएगा क्या? बोलिए आप, हो जाए. जब तक हम लोग आएंगे नहीं, करेंगे नहीं, जब तक हम कर, जैसा अभी वो काकी ने बोले कि ये लोगों की समस्या समझनी चाहिए, बरोबर समझनी चाहिए. सबको साथ में लेके चलेंगे तो ही समझेंगे, सबको साथ में लेके नहीं चलेंगे तो कोई नहीं समझेगा. अच्छा, मुझे एक बात बताओ, अभी नगराध्यक्ष करके सुधीर पांगुळ का नाम सब जन ले रहे हैं, क्यों चुन के देना चाहिए सुधीर पांगुळ? आदमी अच्छा है करके उसका नाम ले रहे हैं. आदमी अच्छा है, हाँ. काम का तो एक्सपीरियंस नहीं ना बॉस? भैया काम का एक्सपीरियंस किसको था? मुझे था काम का एक्सपीरियंस. मैं आया उसके बाद मैंने काम का एक्सपीरियंस लिया हूँ. मैं आया उसके पहले मैंने थोड़ी नाली निकाला. मैं आया, मैं जब आया था मैं नहीं था, मैं भी राजा था अपने घर का. लेकिन जब मैं चुन के आया तो मेरे को ये देखना पड़ा कि नाली कैसी निकलती, नाली के सामने क्यों खड़ा रहना पड़ता, लोग क्यों चिल्लाते, लोग गालियाँ क्यों देते. तो गालियाँ खाया करके मेरे को भी समझ में आया कि नहीं, अब इनकी गालियाँ नहीं खाना है तो इनका काम करके देना है. अगर गालियाँ अभी भी मैं इस वार्ड में घूम रहा हूँ तो हर 10 में से 6 लोग गालियाँ देते हैं. मैं उनकी गालियाँ सुनता हूँ और ये बोलता हूँ कि आज आपको गालियाँ देने का हक मेरे को नहीं है. वो इसलिए नहीं है क्योंकि मैं आपका नगर सेवक नहीं था. बनूंगा, काम नहीं करूँगा तो आप 10 दे रहे, मैं बोलूँगा आने वाले साल में 20 दीजिए, क्योंकि उसका हकदार मैं रहूँगा. आज मैं उसका हकदार नहीं हूँ तो क्यों गालियाँ खाऊँ? जो उसके हकदार है वो गालियाँ खाए ना उसका. तो वो जब तक का समस्या उनकी मैं जब तक का सॉल्व नहीं करूँगा तब तक का मैं येणाऱ्या निवडणुकीत मतदान करतील असं मी अपेक्षा करतो. आणि बोला.
हमारे इस परिसर में एक और समस्या है स्कूल की। यहाँ पहले ना नगर परिषद की स्कूल होती थी, जैसा यहाँ पर इसी परिसर में, वो सब बंद हो चुकी है। उसके बाद एक न्यू इंग्लिश के सामने एक स्कूल थी, वो भी बंद होने की कगार पे है। यानी ये जो नगर परिषद की स्कूलें हैं ये हमारी ही, यानी हम जिम्मेदार इसके हम ही हैं। जो नगर सेवक बन के जाता है उसका वो जिम्मेदार रहेगा, क्योंकि हम लोग उसके तरफ ध्यान ही नहीं दे रहे। तो वो पूरी की पूरी जितनी स्कूलें हैं नगर परिषद की इस परिसर में, वो सब की सब बंद हो चुकी है। अपेक्षा करतो की इथे सजग नागरिक जे आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये आपले प्रश्न मांडतील, वास्तविक विकास काय आहे, सर्वांगीण विकास काय आहे त्याबाबत ते आहे प्रश्न विचारतील आणि त्या सगळा सर्वांगीण विकास करून घेतील। कारण या सर्व बाबींमध्ये अद्याप जे तुमच्या नगरसेवकांनी सांगितलं याच्यात मला कुठली स्पष्टता दिसलेली नाही। मी तुम्हाला स्पष्टता सांगतो, कारण सर्वांगीण विकासासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या केवळ रोड, रस्ते, नाल्या नाही आहेत। त्याच्यामुळे काही बाकीच्या सुविधा आहेत, नक्कीच तुम्ही हा शोध घ्यावा आणि या सर्व नगरसेवकांकडून जे काही निवडून येतील त्यांच्याकडनं ते कार्य करून घ्यावं हीच अपेक्षा करतो। आपण दिलेल्या वेळेसाठी तुमचा पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद। ते सर्कस ग्राउंड येथेच आहे, ते एकत्र एका मंचावर येणार आहे, तर आपले थेट प्रश्न घेऊन थेट विचारा। प्रश्न जर सॉल्व झाले तर ठीक, नाहीतर आपण मिळून परत लढू आणि आपल्या समस्येचं निराकरण करू। एवढंच मी धन्यवाद।